ही अपेक्षित वर्तुळे आहेत. दोन आंतरस्पर्शी वर्तुळे. ही वर्तुळे आंतरस्पर्शी आहेत म्हणून वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांमधील फरकाएवढे आहे. समजा या दोन वर्तुळांचे केंद्र अनुक्रमे P आणि Q असून A हा त्यांचा स्पर्शबिंदू आहे. स्पर्शवर्तुळांच्या प्रमेयानुसार बिंदू P, Q आणि A हे एकरेषीय आहेत आणि बिंदू Q हा बिंदू P आणि A यांच्या दरम्यान आहे. म्हणून बिंदू P आणि Q मधील अंतर बरोबर बिंदू P आणि A मधील अंतर वजा बिंदू Q आणि A मधील अंतर बरोबर R1 वजा R2 बरोबर 4.0 वजा 2.8 बरोबर 1.2 सेंटीमीटर. म्हणून 4 सेंटीमीटर लांबीचा रेख PA काढा. चार सेंटीमीटर त्रिज्या आणि P हे केंद्र घेऊन वर्तुळ काढा. बिंदू Q हा रेख PA वर आहे आणि आत्ताच आपण पाहिले की बिंदू P आणि Q मधील अंतर बरोबर PQ ची लांबी बरोबर 1.2 सेंटीमीटर. म्हणून रेख PA वर बिंदू P पासून 1.2 सेंटीमीटर अंतर घेऊन बिंदू Q हा निश्चित करा. Q हे केंद्र घेऊन 2.8 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. आपल्याला आढळून येते की हे वर्तुळ केंद्र P असलेल्या वर्तुळाला बिंदू A मध्ये आतून स्पर्श करते. 4.